तुम्ही फक्त 10वी पास आहात आणि तुम्हाला मर्चंट नेव्ही जॉईन करायची आहे का? आणि महिन्याला साधारणपणे 40 ते 1.5 लाख रुपयेपर्यंत कमवायचे आहेत का? आणि दुनियाभर फिरायचं आहे का? हो, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे फार इम्पॉर्टंट. मर्चंट नेव्हीमध्ये जॉईन करताना एक डिपार्टमेंट आहे, क्रू डिपार्टमेंट. त्याच्यामध्ये जॉईन करताना तुम्हाला एक कोर्स करावा लागतो, जीपी रेटिंग, आणि त्याचा क्रायटेरिया फक्त 10वी पास हा आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगतो मी तुम्हाला. तुम्ही 10वी पास आहात. जर 10वीमध्ये तुम्ही मॅथ्स आणि सायन्स घेतलेला आहे, तुम्हाला 10वीला इंग्लिशमध्ये 40% मार्क पडलेले आहेत आणि ॲग्रिगेट मार्क 40% आहे, तर तुम्ही ह्या कोर्सला इलिजिबल आहात. प्लस तुम्ही 10वी पास होऊन फक्त 12वी केलेली, 12वी कोणत्याही स्ट्रीममध्ये केली, आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठूनही केली असेल आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये 40% मार्क आहेत, तरी तुम्ही ह्या कोर्सला इलिजिबल आहात. जरी तुम्ही ITI केलेला असला 2 वर्षाचा आणि त्याला फायनलमध्ये तुम्हाला 50% मार्क मिळालेले आहेत आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला 40% मार्क आहेत, तर तुम्ही ह्या कोर्सला इलिजिबल आहेत. हे झालं एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रूमध्ये सिलेक्ट होण्यासाठी. त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस काय असावी लागते त्यासाठी तुम्हाला. तर तुम्ही फिजिकली फिट असावं म्हणजे काय, तुमच्या आयसाईट 6x6 असावं, तुम्हाला ऐकायला व्यवस्थित येत असावं, तुम्हाला बोलायला व्यवस्थित येत असावं, तुमची हाईट 157 सेंटीमीटर असावी आणि तुम्हाला कलर ब्लाइंडनेस नसावी, आणि तुम्हाला एक मेडिकल सर्टिफिकेट अचीव्ह करायचं असते, जे DG अप्रूव्ड डॉक्टर आहेत त्यांच्याकडून मेडिकल करून घ्यायची. ते जर तुम्ही फिजिकली फिट असाल तर तुम्हाला एक मेडिकल सर्टिफिकेट मिळतं. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे असावं लागतं एक पासपोर्ट तुम्ही अप्लाय केलं तुम्हाला तो पासपोर्ट मिळू शकतो. आणि ह्या जे इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्यामध्ये साधारणपणे फीस किती असते, तर ती असते साधारणपणे 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत. ह्या 2.5 ते 3 लाख खर्च करायची तयार असेल तर तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता. पण तुम्ही जी इन्स्टिट्यूट सिलेक्ट करता ती फार महत्वाची असते. ज्या इन्स्टिट्यूटमध्ये रिक्रुटमेंट चांगले असेल तीच इन्स्टिट्यूट सिलेक्ट करा. काही टॉप इन्स्टिट्यूटची नावं मी स्क्रीनवर दाखवत आहे. जरूर नाही की तुम्ही ह्याच इन्स्टिट्यूट सिलेक्ट करा. DG अप्रूव्ड इन्स्टिट्यूटमधून तुम्ही तुमचा 6 महिन्याचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर वेळ येते ती सर्टिफिकेशनची. सर्टिफिकेशनसाठी तुम्हाला ही जी DG अप्रूव्ड एक एक्झाम असते ती एक्झाम द्यावी लागते आणि ती पास करावी लागते तुम्हाला. आणि त्याचबरोबर तुम्हाला करावे लागतात STCW कोर्सेस, जे की तुम्हाला बेसिक सर्व्हायव्हल टेक्निक, फायर फायटिंग याची तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. ते एक 3-3, 4-4 दिवसाचे कोर्स असतात, ते तुम्हाला करावे लागतात. आणि मग तुम्हाला मिळते CDC प्रदान करते. CDC म्हणजे कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट. आणि हे मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या रिक्रुटरकडे इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता आणि जॉब जॉईन करू शकता. कंपनीजला इंटरव्ह्यू देऊन तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुमचा कॅरियर पाथ कसा असतो त्याविषयी जाणून घेऊया. तुमची फर्स्ट रँक असते ट्रेनी ऑर्डिनरी सीमॅन म्हणून. आणि ह्या पिरियडमध्ये तुम्ही बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही बोसनला आणि बाकी ऍक्टिव्हिटी डेच्या त्याच्यामध्ये मदत करता. त्याच्यानंतर तुमचं दुसरं प्रमोशन असतं ऑर्डिनरी सीमॅन. हा थोडा सिनियर झालेला असतो व्यक्ती आणि त्याला डेकविषयी बरंचसं नॉलेज आणि सेफ्टीचं नॉलेज आलेलं असतं. आणि तो डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये शिपच्या पार्टिसिपेट करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट रँक असते एबल सीमॅन. त्या एबल सीमॅन देखील डेकवर काम करतो, प्लस तो नेव्हिगेशनमध्ये देखील असिस्ट करतो. आणि हा एक रिस्पॉन्सिबल आणि सिनियर सेलर म्हणून त्याची ओळख असते. आणि त्याच्यानंतर नॉन ऑफिसर रँकमध्ये शेवटचं प्रमोशन असतं हे AB वरून बोसनसाठी. आणि बोसनसाठी तुमच्याकडे एक मॅनेजमेंट स्किल असलं पाहिजे, तुम्हाला ऑपरेशनल व्यवस्थित नॉलेज असलं पाहिजे आणि तुमचे अप्रायझल्स वगैरे व्यवस्थित गेलेले असले पाहिजे. तुम्ही जे STCW कोर्सेस आहे आणि टाइम टू टाइम जे ट्रेनिंग आहे ते तुम्ही कंप्लीट केलेलं असलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही बोसनसाठी प्रमोट होता. जे ऑपरेशन असतात ती सगळे पाहणं, मेंटेनन्स पाहणं, इमर्जन्सी जो ऍक्टिव्हिटी असतात त्यांना रिस्पॉन्स करणं, भरपूर काही जबाबदारी त्यांच्या असतात. आणि त्यांची सॅलरी साधारणपणे बोसनची $1,500 ते $2,000 पर्यंत असते. आणि जर तुम्हाला यातून जर ऑफिसर रँकला जायचं असेल तर तुम्ही ॲज अ AB असताना सुद्धा तुम्ही तुमचा C10 कंप्लीट झाल्यानंतर त्याची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसनं पुढे जाऊन तुम्ही यू कॅन कन्वर्ट टू द ऑफिसर रँक अँड यू कॅन रीच अप टू द कॅप्टन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत याला पोहोचवा. माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी मर्चंट नेव्हीमध्ये ॲज अ ऑफिसर कसं जॉईन करायचं आणि त्याचा कॅरियर पाथ कसा असतो, साधारणपणे किती वर्ष लागतात, किती सॅलरी असेल,
याविषयी कल्पना देणार आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.